गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत हिस्टोग्राफी इंडियन ट्रेडिशन्स. ओके, हिस्टोग्राफी इंडियन ट्रेडिशन्समध्ये जे की आपल्या पेपर पॅटर्ननुसार कोणकोणते क्वेश्चन्स येणार आहेत आणि त्यानुसार त्यांचे क्वेश्चन्स आणि त्यांचे उत्तर. ओके, तर ह्या ठिकाणी पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. कोणता दिलेला आहे बघा. वॉज द फर्स्ट डायरेक्टर जनरल्स आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. वॉज द फर्स्ट डायरेक्टर जनरल्स आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ द इंडिया. उत्तर काय असेल? राईट, अलेक्झांडर्स कनिंगहॅम. अलेक्झांडर्स कनिंगहॅम्स हे त्याचं उत्तर आहे. सेकंड आहे आपल्याला, कारण अलेक्झांडर्स कनिंगहॅम इज द फादर ऑफ इंडियन आर्किओलॉजी इन द 1861. याच्याबद्दलची माहिती 1861ला जे ब्रिटिश होते डायरेक्टर्स ASI, तर डायरेक्टर ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे ASI होते 1861ला. तर त्यामुळे यांना फादर्स ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया असंही बोललं जातं. कोणाला? अलेक्झांडर्स कनिंगहॅमला. जण क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, translated the Sanskrit text Hitopdesh into German language. The translated Sanskrit words Hitopdesh in German language. काय कोणी केला? गुड. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी, फ्रेडरिच मॅक्स म्युलर्स. फ्रेडरिक मॅक्स म्युलर्स कोणी केला? फ्रेडरिच मॅक्स म्युलर्सने केला. समजला? ओके, आता आपण वळूयात क्वेश्चन नंबर 3 कडे, जो की MCQ असेल. याच्यामध्ये बघा, रजत रंगिनीस इज द हिस्ट्री ऑफ. कशाबद्दलची हिस्ट्री आहे? ओके, क्वेश्चन नंबर 3 उत्तर काय असेल याचं? गुड, काश्मीरबद्दल. कशाबद्दल आहे? काश्मीरबद्दल. महात्मा फुले अनफ्लोडेड द हिस्ट्री ऑफ द शूद्रादिशूद्रा कम्युनिटीज इज बुक. कोणत्या बुकमध्ये आहे? गुलामगिरी. महात्मा फुलेंचं गुलामगिरी हे बुक खूप फेमस आहे, जे त्यांनी लिहिलं होतं 1873ला. ओके, इज फुले एक्सपोज द डिस्क्रिमिनेशन्स अँड एक्सप्लेन द सोशल हिस्ट्री ऑफ शूद्रा अँड अतिशूद्रा कम्युनिटीज. शूद्रा अँड अतिशूद्रा कम्युनिटीज. अंडरस्टँड? ओके, त्यानंतर आपण 5व्या क्वेश्चनकडे वळूयात. नॅशनलिस्ट रायटिंग इन द महाराष्ट्र वेर इन्स्पायर बाय विष्णू शास्त्री चिपळूणकर. कोण? विष्णू शास्त्री चिपळूणकर. ओके, आय होप तुम्हाला हे 5 MCQ समजले असावे. त्यानंतरचं आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. आयडेंटिफाय द रॉंग पेअर इन द फॉलोइंग अँड रीडाईट. ओके, हे बघा, या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आपल्याला पहिला, हु वर द शूद्रास. हे ऑप्शन्स करेक्ट असेल का? BR आंबेडकरांचं त्याने लिहिलं बरोबर आहे. स्त्री पुरुष तुलना हे फेमिनिस्ट रायटिंग आहे का? यस, हे बरोबर आहे. हे महिलांवर लिहिलेलं रायटिंग आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. बरोबर आहे. त्यानंतर येतं द इंडियन्स वॉर इंडिपेंडन्स 1857. ओके, ही मार्कलेस हिस्ट्री आहे का? नाही. ती मार्कलेस हिस्ट्री आहे का? नाही. ते नॅशनलिस्ट हिस्ट्री आहे. ती कोणती आहे? नॅशनलिस्ट हिस्ट्री आहे. त्यामुळं नॅशनलिस्ट हिस्ट्री. ओके, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे हे ऑप्शन रॉंग आहे. आणि खालचं बरोबर आहे. ग्रँड डफ्स इज कोलोनियल हिस्ट्री. ग्रँड डफची कोलोनियल हिस्ट्री. म्हणजे ह्या सगळ्या पेअरमध्ये जे क्वेश्चन्स जे की ऑप्शन जे रॉंग आहे तो ऑप्शन आहे कोणता? ऑप्शन नंबर 3. कोणता आहे? ऑप्शन नंबर 3. समजलं? ओके, आता याच्यामध्ये पण बघा, महात्मा फुले गुलामगिरी हे अगदी बरोबर आहे.
महात्मा फुलेंनी गुलामगिरी लिहिला, बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वर शूद्रास हे लिहिलं, बरोबर आहे. पंडिता रमाबाईंनी स्त्री पुरुष तुलना हे लिहिलं आहे, बरोबर आहे. गोविंद सकाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत, हे ऑप्शन पण चुकीचं आहे, त्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे 4. याचं उत्तर असणार आहे 4. ओके. या ठिकाणी बघा, सॉरी आपला एक क्वेश्चन चुकला होता. याच्यामध्ये जो की हे ऑप्शन बरोबर आहे, हे ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे महात्मा फुले यांनी गुलामगिरी लिहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वर द शूद्रास लिहिला, गोविंद शंकर सरदेसाईंनी मराठी रियासत लिहिली. पण पंडिता रमाबाईंनी स्त्री पुरुष तुलना लिहिलं नाही, सॉरी ते थोडंसं कन्फ्युजन होतं. ते ताराबाई शिंदे यांनी लिहिला. हा कोण लिहिला? ताराबाई शिंदे, ताराबाई शिंदे यांनी लिहिला. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे हे, जो की ऑप्शन हे चुकीचं आहे. कारण पंडिता रमाबाई आणि स्त्री पुरुष तुलना हा बुक्स लिहिलं नसून ते ताराबाई शिंदे यांनी लिहिलं आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे क्वेश्चन नंबर 3चं. ओके. त्यानंतरचं आपण बघणार आहोत नेक्स्ट ऑप्शन्समध्ये ओके. याच्यामध्ये काय जियाउद्दीन बरानी, काय जियाउद्दीन बरानी, हसन निजामी, जियाउद्दीन बरानी, जियाउद्दीन बरानीने तारिके मुबारकशी, त्यानंतर हसन निजामी, तजुल मसिर्स, मिनाजे सिराज, तबाकत ए नसरी, तिमूर, तुजुक ए तिमुरी. तर याचं जे रॉंग आहे, जे रॉंग ऑप्शन्स आहे, जे की हे रॉंग आहे, बाकी ऑप्शन्स बरोबर आहेत. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे, आन्सर असणार आहे हे. ओके, क्लिअर. त्यानंतर येतं सर अलेक्झांडर्स कनिंगहम्स एन्शियंट साइट्स वेर बी एक्सक्वेडेड, माउंट एलिफिस्टोन, द गव्हर्नर ऑफ बॉम्बे, बराबर एलिफिस्टोन. त्यानंतर सर विलियम जोन्स, फाउंडर ऑफ एशियाटिक सोसायटी, बराबर. त्यामुळे हे चुकीचं ऑप्शन्स आहे, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे हे, इज आन्सर्स. क्लिअर. ओके. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो? जेम्स मिल, काय जेम्स मिल, तर आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, ग्रँड ऑफ द हिस्ट्री ऑफ मराठास. ते काय येणार आहे? हिस्ट्री ऑफ मराठास, हिस्ट्री ऑफ मराठा, बराबर आहे. द हिस्ट्री ऑफ इंडिया हे कोण लिहिलं? द हिस्ट्री ऑफ इंडिया हे यांनी माउंटस्टट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिलं. एस ए डांगेने काय लिहिलं? इंडिया प्रिमिटिव्स अँड कम्युनिझम, इंडिया फ्रॉम primitives communism to survey to salivary हे वाले. ओके, मी परत उत्तर लिहितो याचं. बघा, काहींना हँडरायटिंग ओळखायला येत नसेल तर हे बघा. कोणता आहे? इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह
कम्युनिझम टू सेल्वेल जन क्लिअर. त्यानंतर हू वर द शूद्रास, याचं तर उत्तर माहीत आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर. ओके, तर हे होते याचे आन्सर्स. क्लिअर. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. ओके, कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. ह्या कन्सेप्ट मॅपला थोडक्यात समजून घेऊयात आपण. हे बघा, कन्सेप्ट मॅपमध्ये काय दिलेलं आहे, हा वाला द आयडियोलॉजिकल स्कूल ऑफ हिस्टोग्राफी इन द पोस्ट इंडिपेंडन्स इरा. तर याच्यामध्ये मार्क्सिस्ट स्कूल पहिले ऑप्शन्स, मार्क्सिस्ट स्कूल, सब लॅटन स्कूल, लॅटन स्कूल, दुसरा आहे फेमिनिस्ट स्कूल. कोणता? फेमिनिस्ट स्कूल. फेमिनिस्ट स्कूल. ओके, त्यानंतर आहे आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत की मार्क्सिस्ट स्कूल म्हणजे काय, स्टडी द हिस्ट्री फ्रॉम प्रिस्क्रिप्टिव्ह इकॉनॉमिक्स कंडिशन्स. म्हणजे ह्या मार्क्सिस्ट स्कूलमध्ये इकॉनॉमिक कंडिशन्स, क्लास स्ट्रगल्स ऑफ लेबरबद्दल. सब लॅटन स्कूलमध्ये फोकसेस ऑन हिस्ट्री कॉमन पीपल सच ॲज प्लिझंट असतील, वर्कर असतील, वुमन्स असतील, ट्रायबल कम्युनिटीज असतील, तो पॉईंट्स. आणि फेमिनिस्ट स्कूल म्हणजे काय, हायलाईट द वुमन्स रोल्स अँड कॉन्ट्रीब्युशन ऑफ द हिस्ट्री. म्हणजे ही मेन पॉईंट्स आहेत. ओके, समजलं. जर आपल्याला याच्यामध्ये जर हे करायचं बोललं तर आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो, फेमिनिस्ट हिस्टोरियन्स अँड देअर रायटिंग्स. त्यानंतर आता बघा खालचा ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदेने कोणता लिहिला, स्त्री पुरुष तुलना. कोणता? स्त्री पुरुष तुलना हे लिहिलंय. द हाय कास्ट हिंदू वुमन हे कोण बुक लिहिलं, पंडिता रमाबाई. कोण लिहिलं? पंडिता रमाबाई. बरोबर आहे. द हाय कास्ट हिंदू वुमन्स, मीरा कोसंबी यांनी कोणतं बुक लिहिलं आहे, मीरा कोसंबी यांनी पंडिता रमाबाईचेच वर्ड्स यूज केले. पंडिता रमाबाई थ्रू हर ऑन वर्ड्स हे बुक्स त्यांनी लिहिले. त्यानंतर रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर्स हे लिहिलं शर्मिला रेगे. कोण लिहिले? शर्मिला रेगे यांनी हे बुक लिहिले. ओके, जन क्लिअर. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. नॅशनलिस्ट हिस्टोग्राफी ऑफ इंडिया. ओके, तर याचं इथे उत्तर आहे गोविंद सखाराम सरदेसाई. गोविंद सखाराम सरदेसाई. वी के रजवाडे. त्यानंतर जादूनाथ सरकार. विनायक दामोदर सावरकर.
दर सावरकर. ओके, क्लिअर. त्यानंतर हे क्वेश्चनचे मी तुम्हाला इमेज करून पाठवतो, उत्तरं ते तुम्ही लिहायचे. आय होप तुम्हाला वरचा पार्ट समजला असावा. ते प्रॉपरली बघा. काय डाऊट असेल तर नंतर तुम्ही मला विचारू शकता. ओके.